आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। नवयुग मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी भक्ती संस्कृती यांचा संगम। नवयुग मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सव 2025चा चौथा दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला। परिसरातील नागरिक, महिला वर्ग, वृद्ध तसेच तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवसाला पावणाऱ्या देवीचे दर्शन घेतले। देवीच्या प्रतिमेची सजावट, आरास, देखावे आणि संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारावलेले होते। या उत्सवाची 21 वर्षाची अखंड परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात असून यामागे माजी नगरसेविका स्नेहा आंबरे आणि समाजसेवक रमेश आंबरे यांचे सातत्यपूर्ण योगदान आहे। केवळ धार्मिक पुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उत्सव एक सामाजिक चळवळ बनली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि भक्ती गीतांचं आयोजन करण्यात आलं आहे। उत्सवाच्या चौथ्या दिवशी अग्रवाल समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। तसेच माजी नगरसेविका स्नेहा आंबरे यांना लोकमत नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। त्यांच्या गेल्या 25 वर्षाच्या सामाजिक कार्याची आणि सातत्यपूर्ण जनसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला। त्यांनी परिसरात पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार मिळावे, शिक्षण क्षेत्रात सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत। त्यांच्यासह समाजसेवक रमेश आंबरे यांनीही अनेक विकास कामांमध्ये पुढाकार घेतला असून सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी योगदान दिले आहे। या गौरवप्रसंगी प्रभागातील नागरिक, महिला मंडळे, युवक संघटनांनी स्नेहा आंबरे यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। स्थानिक नागरिकांनी त्यांना प्रेरणादायी नेतृत्व असे गौरवले। नवयुग मित्रमंडळाचा नवरात्र उत्सव म्हणजे केवळ धार्मिक सण नव्हे तर एक सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख उपक्रम असून तो दरवर्षी अधिक व्यापक स्वरूप घेत आहे। पुढील दिवसांमध्येही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीते, आरोग्य तपासणी शिबिर यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत। या उत्सवातून एकतेचा संदेश देत नवयुग मित्रमंडळ ठाणेकरांसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे। सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा। आणि बोलायलाही ते आमचं हे 21वे वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा आहे की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच, कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे। आणि हे देवीचं 21वे वर्ष आहे। सगळ्यांना ठाणेकरांना देवीची नवरात्रीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा। देवीला हीच मागणी आहे, सगळं ठाणेकरांना सुखात ठेव, सुख समृद्धी सगळ्यांच्या घरी लागू दे, एवढंच देवीला सांगेन। लोकमत कडून मला भेटले एक हे पोच होतीये आमच्या नागरिकांची, जनतेची आमच्या कामाबद्दल, म्हणजे ह्या वॉर्डामध्ये जशी आम्ही कामं करतो त्याची ही पोच पावतीये की लोकांकडून मला भेटलेली आहे। लोकमत म्हणजे लोकांचं मत, लोकांनी दिलेली ही हे पदवी, ही खूप आनंद वाटतो। करून नेहमी मिळवायला पाहिजे असंच। थँक्यू। नवीन मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन मित्रमंडळ लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये एक नवीन मित्रमंडळाची देवी आहे। गेले 21 वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतोय आणि पुढे हे 100 वर्ष होतील अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या सहकार्यांची, जे आमच्या मंडळाचे सदस्य त्या सर्वांची। आणि देवीला चौथी माळ आहे। मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आवर्जून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघाल तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात, रात्री 3 वाजेपर्यंत लोक इथे असतात। दरवर्षीप्रमाणे आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक समाजातील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बाहेरची जे काही समाज बांधव आहेत आपले, काही लोक जातीभेद करतात, आम्ही जातीभेद मानत नाही आणि सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो। तुम्ही बघाल की कन्नड समाज असेल, तमिळ समाज असेल, आमचे उत्तर भारतीय असतील, तसे आमचे गुजराती समाज असेल, आमचा मराठी माणसं असतील जी आपली आहेत, हक्काची माणसं ती सर्व लोक येऊन, बंजारा समाज असेल, सर्व विविध लोक येऊन आम्ही एकत्र होऊन इथे कार्यक्रम साजरा करतो। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की गेल्या 25 वर्ष आम्ही सातत्याने, आज घोडबंदर असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, तुम्ही बघाल की आम्ही आंबरे कॅन्सर ट्रस्ट असेल, नवीन मित्रमंडळ असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, शहीद भगतसिंग यांना आता आम्ही त्या गार्डनला नाव दिलं। आम्ही विविध ज्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केलंय, ज्यांच्यामुळे आज आपण आज हिंदुस्थान भारतात राहतोय,
त्यांची सर्वांची विविध असे 10 लोकांची नावं आम्ही या प्रभागात दिलेली आहे. सावरकर साहेबांचं नाव आहे, सावरकर वीर सावरकरचं नाव असेल, त्यानंतर आपल्या शहीद भगतसिंग असतील, याच्यात आपले असे सुभाषचंद्र बोस असतील, अशी 10 नावं आपण इथे दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज डेपो असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, अशी विविध नावं, अहिल्याबाई होळकर असेल, यांची विविध ठिकाणांना आम्ही नावं दिलेली आहेत. आणि मी सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र होऊन चालतो. आणि या गोष्टीचा खूप आनंद आहे की लोकमतने जी आम्हाला जी पोच पावती दिली आहे त्याबद्दल लोकमतचा मी कायमस्वरूपी आभारी आहे. टेंबीनाका नवरात्र उत्सवात भक्तांची मोठी गर्दी, बहुतेश्वर मंदिर व 4 धामच्या देखाव्याला भरभरून प्रतिसाद. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली टेंबीनाका येथील नवरात्र उत्सव आजही तितक्याच जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि श्री अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यांच्या वतीने उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला सदैव धावून येणारी आई अंबेच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांबून लांबून येत आहेत. यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरतो आहे कर्नाटक येथील बृहदेश्वर मंदिर आणि 4 धाम यांचा आकर्षक देखावा. हा देखावा पाहण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. उत्सवाच्या 4थ्या दिवशी देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा माजी उपमहापौर पल्लवी कदम आणि माजी नगरसेवक पवन कदम यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी परिसर भक्तांनी गजबजलेला होता. धार्मिक वातावरण, देखाव्यांची सजावट आणि भक्तांच्या उत्साहामुळे टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सव हा ठाणेकरांसाठी एक पर्वणी ठरतो आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात तरुणांसह कलाकारांनी अनुभवला गरबा रासचा आनंद. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यांचे यंदाचे 20वे वर्ष असून माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडिया नवरात्र उत्सवाच्या 4थ्या दिवशी देखील तरुणाचा उत्साह आणि कलाकारांची रेलचेलने बहरून गेला होता. यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये अनेक कलावंतांसह गरबा खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. दररोज बेस्ट फेस फिमेल व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जात आहे. काल उत्सवाच्या 4थ्या दिवशी दांडिया रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संकल्पच्या दांडियाला लहान मुलांसह युवक, आबालवृद्ध यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सदर कार्यक्रम प्रसंगी चित्रपटातील अभिनेते अभंग तुकाराम, दिग्बाल लांजेकर, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे, योगेश सोमण, नुपूर दैठणकर यांच्यासह बाई ग, वंशवेल, बेधडक, विजय असो साहित अनेक गाजलेल्या चित्रपटाची नायिका नम्रता गायकवाड तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा फेम टप्पू, हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री निम्रत कौर यांच्या सर्वांच्या आगमनाने या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. दरम्यान दांडिया उत्सवातील स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.